विद्यार्थी मित्रांनो नमस्ते। काल आपण भारत व अन्य देश या इयत्ता 9वीच्या राज्यशास्त्राच्या विषयाच्या संदर्भानं काल आपण या प्रकरणावरती आपण अभ्यास करत होतो। भारत आणि शेजारची राष्ट्र यामध्ये आपण पाकिस्तान, चीन, अफगाणिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, नेपाळ, भूटान, म्यानमार, मालदीव इत्यादी देशांबद्दल आपण जाणून घेतलं। या सर्व देशांच्या बरोबर भारताचे संबंध कसे आहेत याबद्दल आपण जाणून घेतलं। आज आपण भारत आणि इतर काही राष्ट्र या देशांच्या दरम्यानचे संबंध कसे आहेत हे आपण जाणून घेणार आहोत आणि त्या संदर्भामध्ये आपण अभ्यास करणार आहोत। आता आपण भारत आणि अमेरिका या दोन राष्ट्रांच्या दरम्यानच्या संबंधांबद्दल जाणून घेऊया। भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांमध्ये साम्य आहे आणि ही दोन्ही राष्ट्र ही लोकशाही व्यवस्था असलेली दोन बलाढ्य राष्ट्र आहेत। अमेरिका सुरुवातीपासूनच भारताच्या सर्वात महत्त्वाचा व्यापारी भागीदार होता। अनेक भारतीय लोक शिक्षण आणि नोकरी या निमित्ताने अमेरिकेमध्ये जात होते। तेथील या अनिवासी भारतीयांमुळे अमेरिका आणि भारत यांच्यात सांस्कृतिक, सामाजिक व आर्थिक संबंध वाढत गेले आहेत। शीतयुद्धानंतर भारत आणि अमेरिका यांच्यातील सुरक्षा विषयक संबंध मोठ्या प्रमाणावरती वाढलेले आहेत। भारताने मुक्त अर्थव्यवस्थेचे धोरण स्वीकारल्यानंतर हळूहळू भारताचा आर्थिक प्रगतीचा वेग वाढू लागला। त्याचा परिणाम भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार संबंध अधिक दृढ होण्यात झाला। 1998 मध्ये भारताने अणुचाचण्या केल्यानंतर काही काळ भारत आणि अमेरिका संबंधांमध्ये थोडासा तणाव निर्माण झाला होता। त्यानंतर हे संबंध सुधारण्यात यावेत म्हणून भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या आहेत। चर्चेच्या या अनेक फेऱ्यांमधून भारत अण्वस्त्रांचा जबाबदारीने वापर करेल असा अमेरिकेला विश्वास वाटला। त्यानंतर भारत अमेरिका संबंधामध्ये आमूलाग्र परिवर्तन घडून आले। 2005 मध्ये झालेला संरक्षण विषयक सहकार्याचा करार आणि 2008 मध्ये झालेला आण्विक सहकार्याचा करार हे भारत अमेरिका संबंधातील महत्त्वाचे टप्पे आहेत। गेल्या 5 वर्षात भारत आणि अमेरिका यांच्या दरम्यान सर्वच क्षेत्रात सहकार्याचे संबंध निर्माण झालेले आहेत, हे सर्वश्रुत आहे। 2005 मध्ये भारत आणि अमेरिका यांच्यातील नागरी अणुसहकार्य कराराला भारताचे तत्कालीन प्रधानमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग यांनी आणि अमेरिकेचे अध्यक्ष जॉर्ज बुश यांनी मान्यता दिली। 2008 मध्ये आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगानं या कराराला मान्यता दिलेली आहे आणि या करारामुळे भारताला इतर देशांकडून आण्विक तंत्रज्ञान मिळणे सहज शक्य झालेले आहे। भारत आणि रशिया, भारत आणि सोव्हिएत युनियन आणि आत्ताचा रशिया यांच्यात सुरुवातीपासूनच मैत्रीचे संबंध होते। शीतयुद्धाच्या कालावधीमध्ये 1971 मध्ये त्यांच्यात मैत्रीचा करार झाला व त्यातून संरक्षण विषयक तसेच आर्थिक आणि तंत्रवैज्ञानिक सहकार्याला मोठी चालना मिळालेली होती। सोव्हिएत युनियनने भारताला मोठ्या प्रमाणावरती आर्थिक आणि लष्करी मदतही दिली होती। सोव्हिएत युनियनचे विघटन झाल्यानंतर भारताने रशियाशी संबंध वाढवण्याचे प्रयत्न केलेले आहेत। सुरुवातीला रशियातील राजकीय व आर्थिक समस्यांमुळे संबंधांमध्ये फारशी सुधारणा झाली नाही। 1996 नंतर भारत आणि रशिया यांच्यातील संबंध हळूहळू सुधारू लागलेले आहेत। लष्करी सामग्रीचे उत्पादन, खनिज तेल उत्पादन अशा क्षेत्रात भारत आणि रशिया यांनी संयुक्त प्रकल्प उभारले आहेत। भारत आणि युरोपीय राष्ट्रे आणि भारत यांच्यामध्ये व्यापारी संबंध आहेत। प्रामुख्याने जर्मनी व फ्रान्स ही राष्ट्रे भारतात तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावरती गुंतवणूक करतात। याशिवाय भारताला शस्त्रास्त्र निर्मितीचे तंत्रज्ञान देखील युरोपियन राष्ट्रांकडून मिळते। तर अभियांत्रिकी आणि माहिती तंत्रज्ञान या क्षेत्रात भारत मोठा निर्यातदार देश आहे। खुल्या व्यापारावर भर हे दोघांचेही प्रमुख उद्दिष्ट आहे। या व्यतिरिक्त भारत आणि युरोपियन राष्ट्रे इतर अनेक बाबतीत सहकार्याची भूमिका घेत आहेत। हवामान बदल असू दे, स्वच्छ ऊर्जा, संरक्षण उत्पादन, सायबर सुरक्षा, संशोधन, रेल्वे व्यवस्थापन, आपत्ती व्यवस्थापन, हवाई सुरक्षा, दहशतवाद,
या संदर्भामध्ये अनेक करार भारत आणि युरोपियन राष्ट्रांच्या दरम्यान झालेले आहेत. भारताच्या विकासाच्या दृष्टीने हे सहकार्य अत्यंत महत्त्वाचे आहे. भारत आणि आफ्रिका खंड. भारत आणि आफ्रिका खंड यांच्यातील सहकार्यासाठी भारताने जाणीवपूर्वक पावले उचललेली आहेत. आफ्रिकेशी जवळचे संबंध असणे दोघांच्याही दृष्टीने फायद्याचे ठरणारे आहे. आफ्रिकेतील अनेक देश वेगाने आर्थिक प्रगती करत आहेत. आफ्रिकेमध्ये तरुण वर्गाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी मदत करण्याची तयारी भारताने दर्शवलेली आहे. शिक्षण, कौशल्य, आरोग्य, विज्ञान व तंत्रज्ञान, शेती, पर्यटन अशा सगळ्याच क्षेत्रात विकास होण्यासाठी भारताने आर्थिक सहाय्य करण्याची, अनुदान देण्याची तयारी दाखवलेली आहे. तर भारतात ऊर्जेची गरज आफ्रिकेतील ऊर्जा संपन्न देश इजिप्त, नायजेरिया, अंगोला, सुदान भागवू शकतात. आफ्रिकेबरोबरच व्यापार वाढवण्यासाठी भारत प्रयत्नशील आहे. 2015मध्ये झालेल्या भारत आणि आफ्रिका शिखर परिषदेला आफ्रिकेतील सर्व 54 राष्ट्रांचे प्रतिनिधी हजर होते. या परिषदेत अनेक जागतिक प्रश्नांवरती चर्चा केली गेली. उदाहरणार्थ हवामान बदल, दहशतवाद, सागरी चाचेगिरी इत्यादी प्रश्न. भारत आणि आफ्रिका खंडांमधल्या विविध देशांच्या बरोबरच्या संबंधांबद्दल जाणून घेतल्यानंतर आपण भारत आणि इंडो पॅसिफिक म्हणजे प्रशांत महासागर, प्रशांत महासागर परिसरामध्ये या महासागराच्या दरम्यान असलेल्या काही देशांबरोबर आपल्या देशाचे संबंध कसे आहेत हे आपण जाणून घेणार आहोत. इंडो पॅसिफिक क्षेत्रात प्रामुख्याने जपान, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि आग्नेय आशियाई राष्ट्रे यांचा समावेश होतो. या सर्वच राष्ट्रांशी भारताचे घनिष्ठ आर्थिक व व्यापारी संबंध आहेत. तेथील अनेक कंपन्यांनी भारतात गुंतवणूक केलेली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सामाजिक सुरक्षा, गुन्हेगारांचे हस्तांतरण, अंमली पदार्थ तस्करी विरोधातील मोहीम, पर्यटन, कला संस्कृती या क्षेत्रात विविध करार करण्यात आलेले आहेत. तर पायाभूत सुविधा, आर्थिक सहकार्य, संरक्षण, माहिती तंत्रज्ञान, अणुऊर्जा, रेल्वे अशा अनेक क्षेत्रातील विकासांसाठी जपान भारताला सहकार्य करतो आहे. भारताला सागरी क्षेत्राच्या विकासासाठी आणि सुरक्षेसाठी आर्थिक आणि तांत्रिक मदत देण्याचे जपानने मान्य केलेले आहे. दोन्ही देशांच्या तटरक्षक दल आणि नौदलांमध्ये संयुक्त सराव देखील होत असतात. भारत आग्नेय आशिया या खंडामधील आपल्या आशिया खंडातील आग्नेय भागामधील देशांच्या बरोबर भारताचे संबंध कसे आहेत हे आपण जाणून घेऊया. इंडोनेशिया, मलेशिया, सिंगापूर, फिलिपाईन्स, थायलंड, म्यानमार, व्हिएतनाम, लाओस, कंबोडिया आणि ब्रुनेई या आग्नेय आशियातील राष्ट्रांशी भारताचे सुरुवातीपासूनचे संबंध सलोख्याचे आहेत. 1991 नंतर भारताने आपल्या आर्थिक धोरणात बदल करून मुक्त अर्थव्यवस्था स्वीकारली. त्यानंतर आग्नेय आशियाई राष्ट्रांशी असलेल्या व्यापारी संबंधात अधिक वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळतं. आग्नेय आशियाई राष्ट्रांशी व्यापार वाढवण्याचे हे धोरण आहे याला पूर्वेकडे पहा, लुक ईस्ट म्हणून ओळखलं जातं. 2014 नंतर हे धोरण अधिक सक्रिय करण्यात आलेलं आहे आणि कृती करा, ॲक्ट ईस्ट म्हणून हे धोरण सध्या ओळखलं जातं. भारत आणि पश्चिम आशियातील देश प्रामुख्याने खनिज तेल, नैसर्गिक वायूंचा पुरवठा करणारे देश आहेत. भारताचे पश्चिम आशियाई राष्ट्रांशी पारंपरिक संबंध आहेत. भारत हा पश्चिम आशियाई राष्ट्रांकडून मिळणाऱ्या खनिज तेलावर अवलंबून आहे. इराण, इराक, बहारीन, कुवेत, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती या राष्ट्रांकडून भारत खनिज तेलांची आयात करतो. तर शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञान आपल्याला इस्रायल या राष्ट्राकडून आपल्याला मिळते. त्याचप्रमाणे संरक्षणविषयक आधुनिक सामग्री देखील आपण इस्रायलकडून मिळवतो. शिवाय नोकरी व्यवसायाच्या निमित्तानं अनेक भारतीय इस्रायलमध्ये राहत आहेत. त्यांचेही आपल्या आर्थिक व्यवस्थेतील योगदान महत्त्वाचे आहे. सर्व राष्ट्रांशी मैत्रीपूर्ण संबंध राखणे आणि स्वतःबरोबरच इतर राष्ट्रांचाही विकास होईल यासाठी एकमेकांना मदत करणे हा भारताच्या परराष्ट्र धोरणाचा प्रमुख उद्देश आहे. भारत आणि जगातील महत्त्वाच्या देशांमधील संबंधाचा थोडक्यात आढावा आपण इथं घेतला. भारत व अन्य देश या पाठाच्या अंतर्गत आपण यूट्यूबवरती सलग 2 भाग आपण करतोय. त्यापैकी परवा आपण भारत व अन्य देश भाग 1
आपण पाहिला आणि आपण भारत व अन्य देश या मालिकेमधील दुसरा भाग आपण आता पाहिलेला आहे. आपण आता थोडंसं सार्क या संघटनेविषयी जाणून घेऊया. सार्क ही संघटना आहे, ती संघटना दक्षिण आशियाई राष्ट्रांनी 1985 मध्ये स्थापन केलेली होती. ही प्रादेशिक संघटना आहे. दक्षिण आशियाई राष्ट्रांमध्ये आर्थिक सहकार्य निर्माण करणं व त्याद्वारे संपूर्ण दक्षिण आशियाचा विकास साधणं हा या संघटनेचा हेतू आहे. सार्क संघटना म्हणजे सर्व दक्षिण आशियाई देशांनी एकत्र येऊन आपल्या समान प्रश्नांची व समान हितांची चर्चा करण्याचे व्यासपीठ होय. दारिद्र्य निर्मूलन, शेतीचा विकास, तंत्रज्ञानातील क्रांती हे दक्षिण आशियाई देशांचे काही समान हितसंबंध आहेत. दक्षिण आशियाई देशांना परस्परांशी व्यापार करणं अधिक सोपं जावं म्हणून सार्कच्या व्यासपीठावर काही महत्त्वाचे करार सुद्धा करण्यात आलेले आहेत आणि त्यानुसार संपूर्ण आशियाचे एक मुक्त व्यापार क्षेत्र निर्माण करण्याचे ठरवण्यात आले आहे. दक्षिण आशियाई राष्ट्रांच्या समान विकासासाठी दक्षिण आशियाई विश्वविद्यालय यासारख्या संस्था आणि दक्षिण आशियाई मुक्त व्यापार क्षेत्र हा करार करण्यात आलेला आहे, हे पण आपण समजून घेतलं पाहिजे. धन्यवाद. भारत व अन्य देश या मालिकेमधला दुसरा भाग आता आपला संपलेला आहे. धन्यवाद. या पाठावरचे जे स्वाध्याय आहेत ते स्वाध्याय आपण कंप्लीट करून त्याचे फोटो आपल्या ग्रुपवरती आपण टाकावे अशी मी तुम्हाला विनंती करतो, आवाहन करतो. धन्यवाद.